राजन नाईक यांनी सांगितलं की जसं राजन नाईक यांनी सांगितलं निवडणुकीच्या दिवशी जसं राजन नाईक यांनी सांगितलं निवडणुकीच्या दिवशी मोठी आणि महत्त्वाची बातमी विनोद तावडे आणि हितेंद्र ठाकूर यांची संयुक्त पत्रकार परिषद सुरू होती आणि यावेळेस क्षितिज ठाकूर यांनी थेट बॅग आणायला सांगितल्यानंतर या पत्रकार परिषदेचा समारोप झालेला आहे। तावडेंनी मला 25 फोन केले आणि माझी चूक झाली असं म्हटलेलं आहे, असा देखील दावा यावेळेस हितेंद्र ठाकूरांनी केला आहे। राजन नाईक भाजपचे उमेदवार आहेत, ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। गेल्या 4 तासांपासून विनोद तावडेंना बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घेरलेलं आहे आणि या ठिकाणी आपण बघतोय की एक मोठा राडा झालेला आहे। विरारमध्ये विवांता हॉटेलमध्ये ही दृश्य आपण बघतोय की कशा पद्धतीने भाजपचे राष्ट्रीय सचिव असणारे, राष्ट्रीय महासचिव असणारे विनोद तावडे यांना घेरण्यात आलेला आहे। त्यांच्याकडे पैसे सापडल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला आणि त्यानंतरची सगळी दृश्य राजकीय क्षेत्रात एक मोठी खळबळ उडवून देणारा हा सगळा प्रसंग आपण बघतोय की गेल्या 4 तासांपासून राष्ट्रीय विनोद तावडे यांना घेरण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी पत्रकार परिषद देखील झाली। परंतु या पत्रकार परिषदेत आपण बघतोय की ज्यावेळेस ही बॅग आणण्यात आली त्यावेळेस तातडीने या पत्रकार परिषदेचा समारोप झालेला आहे। पैसे इथं वाटप करण्यात आले, डायरीमध्ये तशा नोंदी देखील आहेत असं क्षितिज ठाकूर आणि हितेंद्र ठाकूरांनी म्हटलेलं आहे। आणि यावेळेस आपण बघतोय की राजकीय विश्वामध्ये खळबळ उडवून देणारी ही घटना उद्या महाराष्ट्राच्या विधानसभांसाठी मतदान होत आहे आणि त्याआधी ही मोठी भाजपच्या काही भाजपमध्ये माझे वेलविचार आहेत, मित्र आहेत, त्यांनी मला सांगितलं कोणाची आहे ते कागद करणार हा बोला ना, ते बऱ्याच पैशाचे व्यवहार वगैरे याच्यात दिलेले आहे। कोणाचं नाव होय 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 नाही नाही नाही, मी नावं सांगितली तर मला माहिती मिळेल का पुढे? अरे नाही 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 हो मॅडम, अहो तुम्ही मला काय एवढं वेडा समजतात का? मला ना कार्यकर्त्यांना मी शांत करेन, कार्यकर्ते काही करणार नाही, कुठलंही गालबोट लागेल असं प्रकरण घडवून देणार नाही। यांनी पण यावेळेस निवडणूक आयोगाने हितेंद्र ठाकूर आणि विनोद तावडे यांची पत्रकार परिषद जी होती ती थांबवल्याचा आरोप देखील करण्यात आलेला आहे। तावडेंनी पैसे वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केलेला आहे आणि आता आपण बघतोय की हे दोन्ही नेते हॉटेल विवांतामध्ये आहेत आणि तावडेंवर कारवाई जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्यांना जाऊ देणार नाही अशी भूमिका या ठिकाणी बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे। राजन नाईक जे आहेत ते यावेळेस भाजपचे उमेदवार आहेत, त्यांना देखील या ठिकाणी विनोद तावडेंसोबत घेरण्यात आलेला आहे। यावेळेस एक महत्वाची राजकीय